नमस्कार. मी खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर. आज दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची बैठक आणि प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांच्या तारखा आज दुपारी जाहीर होतील. यालाच अनुसरून भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी, या विभागाचे नेते आणि आमचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरीजी आणि आमच्या महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवेजी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यांनी पत्रकार परिषद घ्यावी या दृष्टिकोनातून मी आज इथं उपस्थित आहे. व्यासपीठावर उपस्थित आमचे शहराध्यक्ष बंटी कुकडेजी, उपस्थित असणारे चंदनजी, आमच्या जिचकर मॅडम आणि सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी. 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली, अमितभाईजींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि NDAचं सरकार स्थापित झालं. गेल्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये अर्थव्यवस्था असेल, कृषी असेल, शिक्षण क्षेत्र असेल, उद्योग असेल, या सगळ्यामध्ये भरीव कामगिरी झाली आणि त्यामुळं 2014 साली आपली भारताची जी अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11व्या क्रमांकावर होती ती 5व्या क्रमांकापर्यंत आणण्याचं काम झालं आणि पुढील 3 वर्षामध्ये म्हणजेच 2027 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर 3ऱ्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प प्रधानमंत्री मोदीजींनी केला. त्यांच्यावर विश्वास ठेवून देशभरातल्या लोकांनी पुन्हा एकदा देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये दिली. गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं आहे. रोड्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, फ्लायओव्हर्स होत आहेत, नवीन एअरपोर्ट्स. पूर्वी 49 एअरपोर्ट्स होते, आज जवळजवळ 150 एअरपोर्ट्स नव्यानं स्थापन झालेले आहेत. रेल्वे स्टेशन्स, त्याचं नूतनीकरण मोठ्या प्रमाणात होतं आहे. एकाच वेळी 108 रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण होत असताना एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आपण सगळ्यांनी पाहिलं. वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रेन्स, गतिशक्ती अंतर्गत असेल, त्याचबरोबर वंदे भारतसारख्या ट्रेन असतील, ज्या आपल्यासाठी फक्त काल्पनिक होत्या, त्यासुद्धा देशभरामध्ये धावताना आपण पाहतो. जगातील सर्वोत्कृष्ट गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत ही संकल्पना प्रधानमंत्री मोदींनी देशामध्ये आणली आणि आपण पाहिलं जगातील सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेलजींचा आपल्याकडे आहे. जगातील सगळ्यात उंचीवर असणारा रेल्वेचा ब्रिज, चिनाब ब्रिज आपल्याकडे आहे. जगातील सगळ्यात उंच असणारा टनेल आपल्याकडे आहे. जगातील सर्वात मोठा समुद्री सेतू, अटल सेतू आपल्याकडे आहे. जगातील सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर, भारत मंडपम आपल्याकडे आहे. आणि याचबरोबर उद्योग क्षेत्रालाही चालना देण्याचं आणि वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणात गेल्या 10 वर्षामध्ये झालं. एखादं उदाहरणच द्यायचं म्हटलं तर डिफेन्स क्षेत्रामध्ये आपण पूर्वी 97% डिफेन्सचे जे इक्विपमेंट्स होते ते आयात करत होतो. आज आपण स्वयंपूर्ण होऊन निर्यात करणारा देश बनलेलो आहोत. हे प्रधानमंत्रीजींची किमया आहे. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये गरीब कल्याणाच्या अनेक योजना आपल्या सरकारनं आणल्या. त्यामध्ये 2-3 गोष्टींचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे PM अन्न सुरक्षा योजना जी आहे, या माध्यमातून देशभरातील 80 कोटी लोकांना विनाशुल्क रेशन दिलं जातं. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयेपर्यंतचा आरोग्याचा विमा केला जातो. मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळं शेतकऱ्यांना किसान सन्मानसारखा निधी प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये दिला जातो. 1 रुपयामध्ये पीक विमासारखा एक ऐतिहासिक निर्णय तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. आणि आपल्याबरोबरच एक्सपोर्ट करण्याचंसुद्धा काम शेतकरी करतायत, हेही तितकंच सत्य आहे. महिला क्षेत्रामध्ये लखपती दिदी योजना महिलांसाठी आणून
नारी शक्ती मजबूत करण्याचं काम प्रधानमंत्री महोदयांनी केलं. युवकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्टार्टअपची संख्या 350 होती आपल्या देशामध्ये, ती 1 लाखाहून अधिक झालेली आहे. MSME सेक्टरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीत काम झालेलं आपण पाहिलेलं आहे. सूर्यघर योजनासारखी योजना आणून सामान्य लोकांना दिलासा देण्याचं कामसुद्धा झालेलं आहे. हे सगळं होत असताना राज्यामध्ये सुद्धा 2014 ते 2019 माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आपल्या सरकारनं या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारनं भरीव काम केलं. परंतु 2019 साली आपण सगळ्यांनी पाहिलं, आपण त्याचे साक्षीदार आहात, की एक अनैसर्गिक आणि अनैतिक सरकार राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या रूपानं आलं. त्या सरकारमध्ये आपण पाहिलं की अनेक निर्णय स्थगित करण्याचं काम त्यावेळी झालेलं होतं आणि एक अकार्यक्षम सरकार म्हणून त्याला संबोधलं गेलं. अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्याचं त्यांनी काम केलं आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या कालावधीमध्ये झालेला आपण पाहिला. अनेक मंत्री महोदय हे जेलमध्ये सुद्धा गेले, हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग पुन्हा एकदा नव्यानं 2022 साली राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अलीकडे जाता अजितदादा यांची राष्ट्रवादी, या तिघांच्या महायुती सरकारनं केंद्रामध्ये असणारं जे सरकार आहे त्यांच्याच धर्तीवर राज्यामध्ये सुद्धा तितक्याच मोठ्या ताकदीनं आणि तितक्याच मोठ्या शक्तीनं काम करण्याला सुरुवात केलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आज महाराष्ट्र हा भारतात सर्वात आघाडीवर आहे. अनेक रोड्स आहेत, मी आता सगळ्यांची नावं घेऊन आपल्याला वेळ आपला घालवणार नाही, परंतु समृद्धी महामार्गासारखा रस्ता असेल किंवा आज राज्यामध्ये तीर्थक्षेत्र जोडण्याचे जे प्रकल्प होत आहेत ते रोड्स असतील, त्याचबरोबर अटल सेतू अनेक ठिकाणी मेट्रो प्रकल्प सुरू झालेले आहेत, त्याचे उद्घाटन काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी भूमिपूजन झालेले आहेत. शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे सरकार काम करते. शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं केंद्र सरकार PM किसान सन्मान निधी देतं, त्याच पद्धतीनं राज्य सरकारनं सुद्धा 6,000 रुपये आपला हिस्सा त्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हप्तासुद्धा आलेला आहे. 16,000 मेगावॅटचं सोलर पार्कचं परवाच प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. आपल्या राज्याची जी इकॉनॉमी आहे ते 1 ट्रिलियन नेण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार काम करते आणि त्या विजननं हे सरकार काम करतं हे आपण पाहत आहे. त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटसुद्धा महाराष्ट्रामध्ये येत आहे, याचेसुद्धा आपण सगळेजण साक्षीदार आहात. हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत असताना गरीब असतील, शेतकरी असतील, महिला असतील, युवा असतील, यांना सक्षम करत असताना गरीब कल्याणाच्या सुद्धा अनेक योजना या राज्यामध्ये आता झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काही योजनांची जाणीवपूर्वक मला इथं आपल्याला म्हणजे उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. ही देशातली सगळ्यात पॉप्युलर झालेली योजना राज्यामध्ये आता सुरू झालेली आहे. महिलांच्या खात्यावर थेट कोणत्याही भ्रष्टाचार न होता थेट महिलांच्या खात्यावर महिलाला 1,500 रुपये आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतचे सगळे वीज मोटरचं कनेक्शन हे माफ केलं जाणार आहे, याचीही घोषणा झालेली आहे. नव्यानंच आपण पाहिलं असेल की अनेक वर्ष अनेक समाजांच्या महामंडळांची ज्या मागण्या होत्या त्यामध्ये 18 समाजांच्या महामंडळांची घोषणा झालेली आहे. पत्रकारांचं सुद्धा महामंडळ, आपली सुद्धा अनेक वर्षाची जी मागणी होती त्यामध्ये सुद्धा 2 महामंडळे घोषित करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. 285 जे ITI आहेत त्यांना महापुरुषांची नावे पहिल्यांदाच राज्याच्या इतिहासामध्ये दिली गेलेली आहेत. मुलींसाठी उच्च शिक्षण आहे, पूर्णपणानं मोफत उच्च शिक्षण करण्याची घोषणा अगदी MBBS पर्यंत, हे सुद्धा या राज्य सरकारनं त्याचा GR निघालेला आहे. बांधकाम कामगारांच्यासाठी कल्याणकारी योजना आहेत, त्यांना प्रापंचिक साहित्य, घरगुती साहित्यसुद्धा दिलं जातं. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व्यवस्था आहे. संजय गांधी निराधार योजनेचे पूर्वीसुद्धा कार्यक्रम सुरू होते, परंतु त्याच्या 10 पट आता त्यामध्ये वाढ झालेली आहे. ते लाभार्थ्यांच्यामध्ये ज्यांना विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, हँडिकॅप आहेत, अशा लोकांना 1,500 रुपये देण्याची योजना तीसुद्धा सुरू आहे. वयोश्री योजना आणि तीर्थाटन योजना ही पहिल्यांदाच राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 30,000 रुपये
तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी ही योजनासुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी होत आहेत। लोकसभेमध्ये एक फेक नरेटिव्ह चालला होता, आपल्या लक्षात असेल, ज्याच्यामध्ये संविधान बदलणार आणि महिलांच्या खात्यावर 1 लाख रुपये म्हणजे महिन्याला 8,500 रुपये देणार अशा पद्धतीची घोषणा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावेळी केलेली होती। परंतु यातलं त्यांनी काहीही केलं नाही, करू शकले नाहीत आणि हा सगळा खोटा नरेटिव्ह होता हे आता राज्यातल्या नागरिकांच्या लक्षामध्ये आलेलं आहे। या महायुतीनं मात्र अशा पद्धतीची कुठली आश्वासनं न देता प्रत्यक्षात ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केल्या आणि प्रत्यक्षात लाभ त्या लाभार्थ्यांच्यावर खात्यावर देण्याचं काम या सरकारनं आपल्या केलेलं आहे। आणि म्हणून ही जी पत्रकार परिषद आहे ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जवळजवळ 31 प्रकारचे उद्दिष्ट समोर ठेवलेले आहेत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, ज्याच्यामध्ये कृषी असेल, उद्योग असेल, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, पर्यटन, शहरी विकास, ग्रामीण विकास आणि याचे 5 भाग केलेले आहेत: मुंबई, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र। तर या सगळ्या क्षेत्रामध्ये आज ही पत्रकार परिषद एवढ्यासाठीच आहे की नागरिकांनी आपल्या सरकारकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या आम्हाला पाठवाव्यात। आपल्याला जी प्रेस नोट दिलेली आहे या प्रेस नोटमध्ये वेगवेगळे अकाउंट्स आम्ही त्यामध्ये नमूद केलेले आहेत। त्यात फेसबुक अकाउंट आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, ईमेल ID आहेत। नागरिकांनी या सगळ्या विषयांवरती जे विषय मी आपल्यासमोर मांडले, काही मांडले नाहीत, ज्या अपेक्षा आपल्या सरकारकडून ज्या नागरिकांच्या असतील त्या जनतेने आमच्याकडे पाठवाव्यात आणि तो आमच्या जाहीरनाम्याचा भाग असेल अशा पद्धतीची घोषणा आणि विनंती करण्यासाठी मी आज आपल्या नागपूर शहरामध्ये आलेलो आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या प्रसिद्ध दैनिकातून, आपल्या प्रसिद्ध चॅनलच्या माध्यमातून, आपल्या प्रसिद्ध पोर्टलच्या माध्यमातून आपण या विभागातील सर्व नागरिकांना आवाहन करावं। जेवढी काही कामं लोककल्याणकारी झालेले आहेत त्याची माहिती तर आहेच, याच्या व्यतिरिक्त राज्य शासनानं आणि भारतीय जनता पार्टीनं आपल्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या अपेक्षा, आकांक्षा, सूचना, इच्छा आपण दिलेल्या सर्व जे आमच्या ईमेल ID किंवा जे माहिती केंद्र दिलेले आहेत यामध्ये आपण पाठवाव्यात आणि तो भारतीय जनता पार्टीचा यावेळचा जाहीरनामा असेल अशा पद्धतीची घोषणा मी आज या ठिकाणी करतो। या पत्रकार परिषदेचा उद्देशच हा आहे की जनतेचा जाहीरनामा तोच पक्षाचा जाहीरनामा या दृष्टिकोनातून आम्ही राज्यभरामधून या सगळ्या सूचना मागवत आहोत। मी आपल्याला विनंती करेन की आपण या सगळ्या गोष्टी प्रसिद्ध कराव्यात आणि याच्या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न, खरं म्हणजे या विभागामध्ये फडणवीस साहेब आहेत, गडकरी जे आहेत, त्यामुळं फार काय प्रश्न असतील असं मला वाटत नाही। तरीसुद्धा आपले या संदर्भातील काही प्रश्न किंवा विषय असतील तर आपण विचारण्यास हरकत नाही। एक सेकंड, मेरा आप सबसे एक अनुरोध है, क्योंकि कई प्रेस कॉन्फ्रेंस में हम सब लोग एक साथ हो जाते हैं पूछने में, अपना परिचय देवे और एक एक करके प्रश्न पूछेंगे तो आपको भी सहूलियत होगी और अतिथि को भी सहूलियत होगी जवाब देने में। आप परिचय, और क्योंकि बाहर से आए उनको परिचय देना जरूरी रहता है। कमी असतील असं म्हटलं, राहणार नाही असं नाही। एकही नवीन IT पार्क बनला नाही, त्यावर नेमकं आपण काय म्हणणार आहात? दुसरं आपली जे संकल्प आहे त्या मुलींना मोफत शिक्षण दिलं आहे, त्या मुलींना मोफत शिक्षण जे एकंदरीत आपण उच्च शिक्षण केलं असेल किंवा प्राथमिक शिक्षण मुलींसाठी मोफत केलं आहे, मग मुलांसाठी का केलं नाही हा एक मोठा प्रश्न आहे। हे 2 प्रश्न असं मागे काय सांगतात? हे बघा, IT पार्क मला या विभागामध्ये किती झाल्यात याची कल्पना नाही आहे, परंतु आमच्या विभागामध्ये सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आम्ही IT पार्कसाठी जागा ऑलरेडी रिझर्व केलेल्या आहेत आणि त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात जातात, विदर्भासाठी काय नेमकं IT पार्कचं काही आहे का योजना संदर्भात? मला विदर्भातल्या झालेल्या किंवा न झालेल्या IT पार्कची कल्पना नाही आहे। मी तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही झाले नाही म्हटला, म्हणून आमच्या विदर्भामध्ये। आणि दुसरा जो प्रश्न आपण उपस्थित केला तो म्हणजे मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे, त्याचे एक कारण घडलेलं आहे। एक दिवस एका मुलीने आत्महत्या केली कारण ती उच्च शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून तिने आत्महत्या केली आणि तिची न्यूज संध्याकाळी TV चॅनलवर सुरू झाली असताना
सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ती न्यूज पाहिली आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना त्यांनी संपर्क केला की अशा पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये जर मुली फी भरता येत नसल्यामुळे आत्महत्या करत असतील तर ते आपलं अपयश आहे आणि म्हणून राज्यातल्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जावं यासाठीची योजना त्यांनी तयार करण्यासाठी सांगितली। हे पहा, हे आपल्याला मान्य करावं लागेल की मुलींच्या शिक्षणासाठी पालक थोडेसे म्हणजे मुलांपेक्षा कमी प्रयत्न करतात असं थोडंसं जाणीव आपल्याला लक्षात येते, कारण मुलींचं भविष्यामध्ये लग्न करणं किंवा संसार करणं याकडं ग्रामीण भागातल्या आणि गरीब क्षेत्रातल्या पालकांचा थोडासा ओढा असतो आणि म्हणून मुलींना शिक्षण पहिल्या फेजमध्ये मोफत दिलं जावं अशा पद्धतीची संकल्पना आली, त्याचा JRही निघालेला आहे। आपली सूचना चांगली आहे, मुलांनाही शिक्षण मोफत केलं जावं। आता आम्ही जे मांडणी केलेलं आहे त्यामध्ये जर तुम्ही सुचवलं तर आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तो विषय घेऊ। अजून कोणाला काही प्रश्न? मी महासेबल न्यूज तर तुम्ही म्हणाले की साहेब की जी विकास कामं झालेली आहे त्याला जनतेचं खूप समर्थन मिळत आहे, पण तुमच्याच जिल्ह्यामधून जो शक्तीपीठ जाणारा मार्ग होता त्याला हा विरोध झाला आणि तो रद्द करावा लागला, त्याचं काय? हे पहा, शक्तीपीठ हा महामार्ग 17 जिल्ह्यांमधून जातोय आणि 17 जिल्ह्यामधील मला वाटते 14-15 जिल्ह्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे। कारण मी सोलापूर सांगलीमध्ये आमचं वास्तव्य आहे, सोलापूरमध्ये माझी शेती आहे, साखर कारखाना आहे, तिकडे लोक उत्सुक आहेत की हा शक्तीपीठ झाला पाहिजे। कोल्हापूरमध्ये विरोध होण्याचं कारण म्हणजे तिथं असणारे अल्पभूधारक शेतकरी। आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 69 गावांमधून हा महामार्ग जाणारा प्रस्तावित होता आणि या 69 गावामध्ये तुम्हाला हेही कल्पना असेल की कोल्हापूर हे कृषी क्षेत्रामध्ये थोडंसं अग्रेसर आहे किंवा आमच्या इकडचं वातावरण, क्लायमेट, पाणी, सूर्य या सगळ्यामुळे जर बघितलं तर आमच्याकडं उत्पन्नाचं जे प्रमाण आहे ते अधिक आहे। ऊसाची रिकव्हरी देशातली सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, 13-14पर्यंत रिकव्हरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असते आणि या सगळ्यामध्ये आमचा जो कोल्हापूर जिल्हा आहे यामध्ये जवळजवळ 55% हा डोंगर, नदी अशा पद्धतीचा हा जिल्हा आहे आणि त्यामुळं कृषी क्षेत्र किंवा कृषीची जी जमीन आहे ती कमी आहे आणि म्हणून अल्पभूधारक शेतकरी जास्त मोठ्या प्रमाणात आहेत, 2 एकर, 3 एकर, 1 एकर, 5 एकरवाले आणि म्हणून आपली जमीन गेली तर आपण म्हणजे यामध्ये अजिबातच शिल्लक राहणार नाही या दृष्टिकोनातून या शेतकऱ्यांचा विरोध झालेला आहे। सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी या प्रकल्पाला आमच्या इथं स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे। सूचना आता 50,000च्या पुढे आतापर्यंत आलेले आहेत आणि आपल्यामार्फत त्यात कदाचित तारीख नसावी, परंतु आम्हाला 25 तारखेपर्यंत आपण नागरिकांनी सूचना द्याव्यात ही आपल्यामार्फत मी विनंती करतो। सर, माझा एक प्रश्न आहे, मी डॉक्टर ममता खांडेकर, 27 पोर्टल। सर, तुम्ही म्हटलं की 150 पेक्षा जास्त एअरपोर्ट आहे आणि तुम्ही बराचसा प्रगतीचा आढावा वाचलाय, पण विरोधक म्हणतात आता हे एअरपोर्ट हे सगळ्यात जास्त एअरपोर्ट हे अदानी यांच्या ताब्यात आहे। इव्हन चंद्रपूरमध्ये सुद्धा एक माउंट कार्मल शाळा ही सुद्धा अदानीला देण्यात आलेली आहे। तुमचं काय म्हणणं आहे की हे सर्वात जास्त जो काही झालेले प्रकल्प अदानींच्या कशा? सगळे प्रकल्प अदानींच्या ताब्यामध्ये नाही आहेत, 1-2 असावेत मुंबई वगैरे, कारण हे पहा एक प्रक्रिया असते, त्याच्यासाठी एक बिडिंग पद्धती असते, ज्या अपेक्षा आहेत यापूर्वीचे एअरपोर्ट कोणाकडे होते, कोणाकोणाला दिले होते हे सगळं आता सांगणं उचित नाही आहे, परंतु प्रगती होत असताना, डेव्हलपमेंट होत असताना, इन्व्हेस्टमेंट होत असताना ज्या कंपन्या इन्व्हेस्टमेंट करू शकतील, ज्या कंपन्या चांगल्या पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं ते चालवू शकतील त्यांना हे दिलं जातं किंवा मिळतं। हे ऑनलाईन पद्धतीनं सगळं होतं आहे, कुणालाही फेवर केलं जात नाही या मताचा मी आहे। आपण ज्या एका खाजगी शाळेचा उल्लेख केला, ही खाजगी शाळा आहे, मी सुद्धा अनेक शाळा घेतलेल्या आहेत। मी एखादी शाळा घेतली तर त्याच्या संदर्भात त्याच्या कुठेतरी उद्योगपतींच्या घशात ते घातलं असं म्हणता येणार नाही। हा प्रायव्हेट व्यवसाय, ते व्यावसायिक आहेत, त्यांनी एखादी संस्था घेतली तर त्या संदर्भात एवढा विरोधकांनी कांगावा करू नये असं माझं मत आहे। हा जो जाहीरनामा आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे। आम्ही हे सगळं संकलन करून आम्ही वेगळा जाहीरनामा आम्ही करणार आहोत आणि महायुतीचा एक वेगळा, यामधून काही मुद्दे घेऊन कन्सोलिडेट करून महायुतीचा एक वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल।
देवेंद्र फडणवीसपासून सर, पण नागपूरमधला काही जो सोलर प्लांट आहे तो गुजरातमध्ये शिफ्ट केला गेला होता, तर त्याच्याबद्दल काय म्हणतात? हे पहा, हे सगळे विरोधकांचे विषय आहेत की असे प्लांट गुजरातला जात आहेत. तुम्ही गुजरातला गेला तर ते त्यांची ओरड तिकडे वेगळी आहे की सगळं महाराष्ट्रामध्ये तुम्ही देताय. असे कुठलेही प्लांट इकडून तिकडे गेलेले नाही आहेत. इथं आता परवाच आता 16,000 मेगावॅटचा महाराष्ट्रामध्ये प्लांट झालेला, आपण त्याचे साक्षीदार आहात. अनेक प्रकल्प येत आहेत. हे निवडणूक जवळ आल्यामुळं काँग्रेसचे आणि उबाटा वगैरे या पक्षाचे लोक अशा पद्धतीनं त्यांना लक्षात आलेलं आहे की या निवडणुकीमध्ये त्यांच्या हातामध्ये काही लागणार नाही आहे. ज्या पद्धतीनं महायुतीची घोडदौड चालू आहे, या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं भरभक्कम सरकार येणार हे लक्षात आल्यामुळं त्यांच्या अशा पद्धतीचे काहीतरी वेगळे चुकीचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ते करतायत. तुम्ही बघताय लोकसभेच्या निवडणुकीपासून तोच उद्योग सुरू आहे, जबकी त्याच्यामध्ये कोणतीही सत्यता नसती. एक खोटं लोकांच्यापर्यंत पोचवायचं आणि तेच बिंबवत राहायचं, अशा पद्धतीचा कारभार अपयश त्यांना नजरेसमोर येत असल्यामुळे ते करतायत, असं माझं मत आहे. चलो, बहुत बहुत धन्यवाद.